नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला घेऊन आलो आहे महाराष्ट्रातील एका अशा ठिकाणी जिथे दगडात कोरलेली कथा आणि 1000 वर्षाचा इतिहास बोलतो. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे असलेले गोंदेश्वर महादेव मंदिर हे मंदिर फक्त प्रार्थनास्थळ नाही, तर भारतीय स्थापत्यकलेचा एक अद्भुत नमुना आहे. चला तर मग या प्राचीन मंदिराच्या प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, आत्ता आपण आहोत गोंदेश्वर महादेव मंदिराजवळ, जे सिन्नर तालुक्यात येतं आणि जिल्हा आहे नाशिक. नाशिकपासून फक्त 30 किलोमीटरच्या अंतरावर हे मंदिर आहे. मित्रांनो, गोंदेश्वर मंदिराचा इतिहास 12व्या शतकातल्या यादव कालखंडाशी जडलेला आहे असं सांगण्यात येतं. राजा राजगोविंदराय यांनी हे मंदिर बांधलं होतं, म्हणून ह्या मंदिराला पहिलं नाव होतं गोविंदेश्वर महादेव मंदिर. नंतर या शब्दाचा अपभ्रंश होऊन मंदिराचं नाव झालं गोंदेश्वर महादेव मंदिर असं सांगण्यात येतं. हे मंदिर भूमजी स्थापत्य शैलीत बांधलेले असून हे संपूर्ण मंदिर गुलाबी रंगाच्या दगडापासून बनवण्यात आले आहे. मित्रांनो, मंदिराची रचना ही शिवपंचायतन शैलीतली असल्यामुळे इथे तुम्हाला एकाच ठिकाणी 5 मंदिरं पाहायला भेटणार आहेत. त्यातलं पहिलं मंदिर मी तुम्हाला दाखवतोय ते आहे विष्णुदेवाचं, जे मंदिराच्या आग्नेय उपदिशेला पाहायला भेटणार आहे. चला आता जाऊ बाहेरच्या बाजूला. मित्रांनो, मंदिराच्या समोरच्याच बाजूला म्हणजेच पूर्व दिशेला तुम्हाला नंदी भगवानची मूर्तीसुद्धा पाहायला भेटते, जी मंदिराच्या मुख्य द्वाराच्या समोरच बनवण्यात आले. असं सांगण्यात येतं की गोंदेश्वर मंदिराच्या नंदी मंडपाची रचना अशी बनवण्यात आली की वर्षातून काही ठराविक दिवशी सूर्याची किरणे थेट नंदीच्या मधून महादेवाच्या पिंडीवर पडतात आणि यालाच सूर्यस्नान म्हटले जाते. तसेच महानुभव पंथांचे संस्थापक चक्रधर स्वामी देखील या मंदिरात येऊन गेले आहेत, म्हणून या स्थानाला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. हे बघा, समोर तुम्हाला दिसते ना, ती आहे गोंदेश्वर महादेवची पिंड, जी मुख्य मंदिरामध्ये बनवण्यात आले. आणि मी जिथे उभा आहे ते आहे नंदी मंडप. इथूनच काही ठराविक दिवस नंदी मंडपातून थेट शिवलिंगावरती सूर्याची किरणं पडतात आणि त्यालाच नाव देण्यात आलं आहे सूर्यस्नान. चला मित्रांनो, आता आपण मुख्य मंदिरामध्ये म्हणजेच गोंदेश्वर महादेव मंदिरामध्ये प्रवेश करू. आतमध्ये येताच तुम्हाला सभामंडप पाहायला भेटणार आहे आणि त्याच्याच मागे गर्भगृह आहे. मित्रांनो, मंदिरात प्रवेश केल्यानंतर मंदिरांच्या भिंतींवरती तुम्हाला रामायण, महाभारतातील प्रसंग, समुद्रमंथन आणि विविध देवी देवतांचे शिल्प बघायला मिळतील, जे प्राचीन भारतीय वास्तुकलेचे अगदी उत्तम उदाहरण आहे. मंदिराचा प्रत्येक खांब तुम्हाला रामायण आणि महाभारतात घेऊन जातो. एवढं जबरदस्त आणि डिटेलमध्ये काम केलं आहे. हे बघा, गाभाऱ्याच्या समोरच सभामंडपात तुम्हाला कासवाची छोटीशी मूर्ती पाहायला भेटेल, ज्याच्यावरती तुम्हाला हे बघा पाठीवरती एवढं बारीक बारीक कामसुद्धा त्याच्यावरती केलं ना, आणि त्याच्या पायाची नखं वगैरे बारीक सारीक गोष्टींचा सुद्धा किती विचार त्यावेळी केला जायचा हे मंदिर पाहिल्यानंतर मला समजतं. हे बघा, हा गाभारा आणि त्याच्या समोरचा जो छोटासा दरवाजा असतो ना, त्याच्यावरती केलेलं हे काम एवढं अद्भुत आणि अकल्पनीय हे मंदिर आहे ना मित्रांनो, तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही की त्यावेळी हे काम कसं शक्य होतं. एवढं ॲडव्हान्समध्ये त्यावेळची लोकं होती. हे बघा, हे शिवलिंग आहे गोंदेश्वर महादेवाचं. मित्रांनो, हे संपूर्ण मंदिर ASIच्या अंडरमध्ये येतं. इथे कोणत्याही प्रकारचं म्हणजे पुजारी वगैरे नाही आहेत. तुम्ही स्वतः येऊन दर्शन घेऊन पूजापाठ वगैरे करून जाऊ शकता. हे बघा, हे वरचं काम आहे मंदिराच्या गाभाऱ्याच्या अगोदरचं. हे बघा, एवढं जबरदस्त काम केलं ना मित्रांनो, म्हणजे विचारसुद्धा करू शकत नाही. एवढं बारीक बारीक काम, दरवाजे, आणि म्हणजे कसं आपण दागिने वगैरे कसं घडवतो त्या प्रकारचं हे मंदिर घडवण्यात आलं. एवढं जबरदस्त आणि डिटेलमध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्हाला इथपर्यंत यायचं असेल तर हे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात येतं आणि सिन्नर बस स्टँडपासून फक्त 1.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. आणि मंदिर हे सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत चालू असतं. त्यामुळे तुमच्याकडे गाडी नसेल तरीसुद्धा तुम्ही बस स्टँडपासून चालतसुद्धा येऊ शकता, नाहीतर मग रिक्षा वगैरे करून तुम्ही इथपर्यंत येऊ शकता. मित्रांनो, ह्या मंदिराची रचना शिवपंचायतन असल्यामुळं मुख्य मंदिर हे मधोमध असतं, जे शिव मंदिर असतं, आणि याच्याच मंदिराच्या 4 उपदिशांना 4 उपमंदिरं असतात. ज्यातलं आपण एक मंदिर पाहिलेलं आहे, ज्याचं नाव होतं विष्णू मंदिर. दुसरं म्हणजे पार्वती मातेचं एक मंदिर आहे, गणपतीचं मंदिर आहे आणि सूर्यदेवाचं मंदिर आहे, जे आपण नंतर पाहणारच आहोत. आता आपण आहोत मुख्य मंदिरामध्ये, जे
अतिशय जबरदस्त आणि उत्तम पद्धतीने बनवलं आहे. मित्रांनो, एक एक गोष्ट बोलते असं वाटतंय. 1000 वर्षापूर्वीचा इतिहास तुम्हाला इथे पाहायला भेटणार आहे आणि तो तुमच्या डोळ्यासमोर बोलतो असं वाटतं. एवढं जबरदस्त काम केलेलं आहे. चला, आता आपण आलो आहे मुख्य मंदिराच्या बाहेर आणि बाहेर आल्यावर तुम्हाला अतिशय सुंदर असं सूर्योदय पाहायला भेटणार आहे. सकाळचे 8:30 वाजलेत आणि एवढं जबरदस्त अशी सूर्याची किरणं मंदिरावरती पडलेत ना, एवढं भारी वाटते बघून ना, खरंच अतिशय सुंदर. मित्रांनो, आता आपण जाणार आहोत गणपती मंदिरामध्ये, जे मुख्य मंदिराच्या नैऋत्य दिशेला येतं. मी तुम्हाला उपदिशा सांगते कारण की जे मुख्य मंदिर आहे ना, त्या मंदिराच्या 4 कोपऱ्यांवरती हे 4 उपमंदिर बनवण्यात आलेत. म्हणून मी तुम्हाला मुख्य दिशा न सांगता उपदिशा सांगते. आता आपण आहोत गणेश मंदिरात, जे या मंदिराच्या नैऋत्य दिशेला आहे. मित्रांनो, मंदिराच्या आतमध्ये केलेलं कोरीवकाम आपण पाहिलं आणि आता आपण पाहणार आहोत मंदिराच्या बाहेर केलेलं कोरीवकाम. एवढं हुबेहूब आहे ना, तुम्हाला असं वाटणारच नाही की हा दगडाची म्हणजे मूर्ती आहे म्हणून. एवढं जबरदस्त केलं आहे. हे बघा, माझा हात आतमध्ये जातो आहे. हे जेवढे हत्ती आहेत ना, पूर्ण मंदिराला म्हणजे चारही बाजूंना तुम्हाला हे हत्ती पाहायला भेटेल आणि असं वाटतं की हे पूर्ण मंदिर हत्तींच्या पाठीवरती तोलून धरलेलं आहे. एवढं जबरदस्त वाटतं. पूर्ण पायथ्याला मंदिराच्या हे हत्ती बनवण्यात आलेत आणि एवढं बारीक बारीक काम ह्या मंदिरावरती केलं ना, की म्हणजे तुमचं बोटसुद्धा जाणार नाही. तिथेसुद्धा त्यांनी काहीतरी कोरलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. हे बघा, आत्ता आपण आहोत मंदिराच्या उत्तर दिशेला आणि हे जे तुम्ही पाहताय ना, हे आहे मकर मुख म्हणजेच मगरीचं मुख. आतमध्ये शिवलिंगवरती जो जल अभिषेक केला जातो तो ह्या मगरीच्या मुखातून बाहेर येतो. मित्रांनो, पूर्वी गंगा नदीचं प्रतीक मानलं जायचं मगर, त्यामुळे इथे ह्या मंदिराला हे मुख बसवण्यात आले. क्वचितच अशी मंदिरं पाहायला भेटेल ज्याच्यावरती मकर मुख तुम्हाला लावलेलं पाहायला भेटेल. मित्रांनो, आता आपण आलो आहे मंदिराच्या वायव्य दिशेस, जिथे पार्वती मातेचं मंदिर आहे, म्हणजेच मंदिराच्या मागच्या बाजूला. हे बघा, हे आहे पार्वती मातेचं मंदिर आणि याच्याच समोरच्या बाजूला तुम्हाला हे बघा, सूर्य मंदिर पाहायला भेटेल. आता आपण तिकडेच जाणार आहोत. मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, हे मंदिर पंचायतन प्रकारातलं आहे. याचा अर्थ मध्यभागी मुख्य मंदिर असतं, म्हणजेच महादेवाचं मंदिर असतं आणि 4 उपदिशांना 4 मंदिरं असतात, ज्यातलं आपण 3 मंदिरं पाहिलेली आहेत आणि आता शेवटचं सूर्यमंदिर पाहायला जाणार आहोत. सूर्यकिरणं एवढी भारी वाटत ना, एकदम सोनेरी सूर्यकिरणं मंदिरावरती पडलेत. मित्रांनो, आत्ता आपण आलो आहे सूर्यमंदिर पाहण्यासाठी, जे ईशान्य दिशेला आहे. हे बघा, आणि आजच्या मंदिराच्या प्रवासातला आपला हा शेवटचा सूर्यमंदिर आहे, जो आपण आता पाहिलेला आहे. मित्रांनो, अशा प्रकारचे मंदिर समूह महाराष्ट्रात खूपच दुर्मिळ आहेत, त्यामुळं तुम्ही एकदा तरी येऊन ह्या मंदिराला भेट द्या. एवढं भारी वाटतं ना, म्हणजे माझ्याकडे शब्द नाहीत तुम्हाला सांगण्यासाठी की एवढं हे जबरदस्त मंदिर आहे, जे 12व्या शतकातलं आहे. मित्रांनो, आता आपण आहोत व्हिडिओच्या शेवटला, पण शेवटला मी तुम्हाला असं काय दाखवणार आहे, जे पूर्वी म्हणजे 12व्या शतकात इथूनच मंदिरात प्रवेश व्हायचा. हा मुख्य द्वार आहे, जो मंदिराचा गेट होता त्याचा हा मुख्य द्वाराचा, जो पूर्व दिशेला आहे. हे बघा, इथून आतमध्ये गेल्यावर तुम्हाला पहिलंच नंदी मंडप पाहायला भेटणार आहे, जो मंदिराच्या समोरच्याच बाजूला आहे, प्रवेशद्वारच्या समोरच्या बाजूला, आणि त्याच्या मागे मुख्य मंदिर आहे. हे बघा, हा वरची कमान आहे जी आता तुटलेल्या अवस्थेत तुम्हाला पाहायला भेटेल आणि हा दरवाजा आता तो सध्या बंद अवस्थेत आहे. मित्रांनो, जर तुम्हाला प्राचीन कला, इतिहास आणि मंदिराची आवड असेल तर सिन्नरच्या या गोंदेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. चला मित्रांनो, आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव, जय महाराष्ट्र.